तर बातमी येते शिंदे गटातून। महायुतीत अंतर्गत कलह टाळा, एकोप्यानं काम करा। काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मंत्री आणि आमदारांना या सूचना केल्या। तिन्ही पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सूचना केलेल्या आहेत। तिकीट कापलेल्या खासदारांचं पुनर्वसन करण्यावरती मंथन सुरू असल्याचं सुद्धा कळतंय। त्यामुळे महायुतीत अंतर्गत कलह टाळा, एकोप्याने काम करा असं आवाहन एकनाथ शिंदे करतायत। बंडखोरी होऊ देऊ नका, तिन्ही पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना एकत्र आणा अशा सूचना केल्या गेल्यात। तिकीट कापलेल्या खासदारांचं पुनर्वसन करण्यावरती आता मंथन सुरू असल्याची चर्चा आहे। लोकसभेत तिकीट कापलेल्या खासदारांना आमदार किंवा राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे। विधान परिषदेवर प्रतिनिधी पाठवण्यासंदर्भात देखील चर्चा सुरू आहे। राज्यसभेसाठी शिंदे गटातून 2 ते 3 जणांना संधी देण्याबाबत चर्चा आहे। शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी शब्द दिलाय की कोणत्याही खासदार ज्यांना तिकीट मिळालं नाही किंवा एखाद्याला उमेदवारी देता आली नाही अशाच्या सर्वांचं चांगल्या पद्धतीने पुनर्वसन केले जाईल। एका वेगळ्या ध्येय धोरणातून आपण ही लोकसभेची निवडणूक लढवतोय आणि म्हणून आपल्याला 100% निकाल हा अपेक्षित असल्यामुळे सर्वांनी सहकार्य करून ही जी निवडणूक आहे ती चांगल्या पद्धतीने पार पाडावी असं त्यांनी आवाहन सुद्धा केलं।